सकाळी सकाळी दारू नाही पीत, मला आज सरप्राईज मिळणार आहे म्हणून मी सकाळी स्वतः 6 वाजता उठले, डाएट ड्रिंक बनवलंय आणि मला सरप्राईज म्हणून आता सरप्राईज म्हणून मला अजिबात माहित नाही. आम्ही पवनाला जातोय, तिकडे कॅम्पिंग करतोय, ते सगळं माझ्यासाठी सरप्राईज आहे. आणि मी कालच डाएट करायचा विचार केला होता म्हणून मी थोडस सकाळ सकाळ घेते. पिल्लू काय झालं? आमच्या मॅगीचा मूड खराब आहे कारण त्याच्या आवडती जीन्स त्याला घालायला भेटली नाही. कुठे चालला? हे बघा मम्माच्या बर्थडेची तयारी. काय काय बापरे बाप संसार. हा पिल्लू गणपती बाप्पा चलो माझी सरप्राईज पार्टी. निघालो बाबा ट्रॅफिक मधून. आता आम्ही लागलो मुंबई हायवे रोडला. आता लागली भूक. आता हायवेला थांबलो आम्ही. आता मस्त काहीतरी पेट पूजा. बघा यार इथं पण स्त्रियांवर अत्याचार. 2 जेंट्सचे आणि 1 लेडीजचा. मला काय वाटतं ना हा रेशो उलटा असला पाहिजे. म्हणजे लेडीजसाठी सगळे 3 वॉशरूम लेडीजचे करून टाका. आमच्या जेंट्सचा काय आम्ही कुठं पण रस्त्यात. तू काय खाणार? ज्यूस? कोणतं ज्यूस? ऑरेंज ज्यूस. पण त्यांच्याकडे येल्लो ज्यूस आहे. देऊ का? बरं. मॅगीची मजा. मॅगी बाहेर आलं का एकदम स्वस्तात काम होऊन जात आहे ना. मॅगी 1 ज्यूस घ्यायचा बस संपलं. मला पाहिजे होता बन मस्का. इथं बन मस्का नाही आहे. इडली वडा घेतला यांनी. मला पण घ्यावं लागेल. बरं इथं मिसळ आहे का? ही आहे माझी मिसळ. आणि सगळे खाणार आहे, शेअर करणार आहे. हा हा इडली वडा. इडली वडा ढॅंटडॅन. सगळं सपाचट. हे बघा असे मित्र पाहिजे जे बिल पे करतील. पेट फुल हो गया, गाडी की टंकी खाली हो गई. बर्थडे गर्ल बघा झोपली ती. आता आम्ही चाललो वर. काय करत होती? हो तर आम्ही आता पोहोचलो आहे कार्ला केव्स मध्ये. जस्ट गाडी पार्क केली. मस्त आहे वातावरण बघा. झाडं झाडीच झाडी, डोंगर डोंगर. हे आमच्याकडे फॉरेनर पण आहे ज्यांना उन्हाचा खूप त्रास होतो, जे एकदम कलरफुल छत्री घेऊन चालले आहे. इथं बघा मॅडम. व्हॉट्स युअर नेम? व्हॉट्स युअर नेम? ओ माय गॉड. हॅलो. कुठे चालला तू? मी डान्स करून दाखव. कसा डान्स करतो तू? हा कोणता डान्स आहे? बर्थडे कोणाचा आहे? तिचा आहे ना. बघ तीच येणार फोटो मध्ये. मस्त सावली आहे इथं. मस्त शेड वगैरे करून ठेवले त्यांनी. भारी आहे ऍक्च्युली. दुकानं खूप दुकानं इथं मस्त. अशा ठिकाणी ना आम्हाला मॅगीला लांब ठेवावं लागतं कारण त्याचं एकच म्हणणं असतं मला टॉय पाहिजे. टॉय 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 टॉय. आता जाताना काहीतरी गोंधळ घालणार आहे 100%. आणि आम्हाला काहीतरी घ्यावं लागणार त्यासाठी. बघू आता. टोपी 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 आणि मॅगी पण टोपी आहे. गर्दी आहे आज बऱ्यापैकी. वीक डे आहे तरी पण गर्दी आहे. अँडन वॉटरफॉल. क्या बात है. अर्धा रस्ता तर ठेवून गेला रे. मॅगी पण माझ्यासोबत चाललाय. मस्त. मॅगी दमला का तू? नाही दमला. मॅगी नाही दमला. बिलकुल नाही दमला. आम्हीच दमलो. काय भारी आहे ना. अँडन हे बघा ही केव्स. क्या बात है. वाव. केव्स मध्ये जाऊ कारण आम्ही आधीच जमलो आहे ना. गर्दी खूप जास्त आहे त्याच्यामुळे लाईन मध्ये उभं राहायची पण ताकद नाही आता.
क्या बात, बाप रे बाप, ते खूप उंच आहे, खूप उंच. बाप रे, खूप जास्त हाईट आहे. बाप रे बाप रे बाप, हाईट केवढी आहे भवनची. इतक्या भव्य वास्तूची मजा घेताना हे काही पर्यटक, हे फॉरेनर आणि हे देशी. हो दमलो बाबा, इतकं गार वाटतं नाही तर असं वाटतं मस्त झोपून राहता, माहित नाही बघ शिव्या देतील म्हणून झोपायचा प्लॅन कॅन्सल. पण गार आहे मस्त. लोकांना आमचं सुख आराम पण पचत नाही. हे बघा, हे वॉचमॅन आले आम्हाला हुसकून देता इथून. आता चला म्हणजे निघा बाहेर. तिकडे जरा, इथं आहे पायऱ्या, तिथं जरा पायऱ्या, जरा पायऱ्या, पायऱ्या जरा 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 जरा. ताक, द सेवियर, लिंबू पाणी, कोकम. चला मॅडम बसा लवकर, OTP द्या. कुठे चालली तू? कुठे चालला? मम्माच्या बर्थडेला चालला. हो काय काय पोरं झालं तर काय होतं, फिरायला नाही भेटत. आम्ही आता अशी जागा शोधतोय जिथं आम्ही बसून ऍटलीस्ट झोपू शकतो, जेवण करू शकतो, आराम थोडा वेळ. बघू आता भेटतं का नाही. हा रस्ता इतका मस्त आहे ना, इतका भारी आहे, एकदम जंगल वगैरे. मला असं का वाटतं की आम्ही रस्ता विसरलोय का चुकलोय. हे आहे एक लॉन्स जिथं मस्तपैकी सावली आहे. इथं परमिशन घेतली आम्ही की बसू का जेवायला. ते म्हणे फक्त जेवायला बसा, बाकी करायला बसू नका. जर तसे बसत असाल तर मला पण बोलवा. हे बघा आम्ही जे जेवायला बसलोय त्याच्यामध्ये काय आहे बघा. नूडल्स, त्याच्यानंतर पनीर चिल्ली, सूप. हा खाव खाव, फक्त चम्मच नाही आमच्याकडे बस. मस्त पॉवर नॅप झाला, आता फ्रेश वाटतंय. आता निघतो आम्ही कॅम्पिंगला. हे तुमच्या घरी थांब का काय, तुम्ही आले इथं नाही? बर, कसं वाटतंय? रिलॅक्स. वाव. ए पिल्लू कुठं आलं तू? स्विमिंग करायला? असं कसं होईल की पोरींनी आवरलंय आणि फोटो सेशन नाही होणार. पॉसिबलच नाही आहे. चला. हा कुठे आलास तू? तिकडे मम्माकडे. नाश्ता आलाय आमचा, मस्त पकोडे आणि चहा. तर आता मी दाखवतो तुम्हाला की हर्षदा बर्थडेचं डेकोरेशन कसं केलं आहे आम्ही.
लावलं जगाला कळायला. हावरे आई शपथ काय नाव लिहिलंय बघा, खतरनाक. हर्ष्या. Birthday to you, happy birthday to you, happy birthday dear mama, happy birthday to you. Happy birthday to me. मॅगी डान्स कर. Happy birthday to you, happy birthday to you. कंदा मम्मा. मॅगीची मज्जा बाबा. केक केक. मॅगी डान्स. जे आहे बार्बेक्यू चिकन. क्या बात है. हॅपी बर्थडे. आता मम्माला गिफ्ट देणार आम्ही, जो मॅगीने बनवला आहे स्वतः. वा, मॅगीला पण गिफ्ट माझ्याकडून. पत्त्यांचा डाव. हा 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 हा. कार्टून बघतोय. मान थोडी वर करणं, पडेल खाली. झालं आता मस्त पत्ते बित्ते खेळून. भूक तर नाही लागली पण डिनर सर्व झालंय म्हणून चाललो आम्ही आता परत खादाळायला. तर हे आहे आमचं डिनर. मस्त चिकन, त्याच्यानंतर रस्सा, भात आणि चपाती. हा हा हा. मॅगी डान्स कर बरं. कसा डान्स करतो मॅगी? ते कसा डान्स करतो तो अशा आईस क्लोज करून? कसा डान्स करतो दाखव. खूप वेळ झाला आता. आता येते झोप. धगधग झाली खूप जास्त सकाळपासून. आता पिल्लू पण आता झुजू करणार आहे. ते ऑलमोस्ट झुजू गेलं. अर्ली मॉर्निंग निघणार आहे आम्ही. बघू जाग येते. बाय बाय. रात्री आलो तर खूप पाऊस कंटिन्यू छोटा. मग आम्ही डिसाईड केलं की त्या छोट्या टेंटमधून ज्या टेंटमध्ये डेकोरेशन केलं होतं तिथे येऊन झोपूया. ऑलमोस्ट आता 5 वाजत आले. म्हटलं आता कुठं झोपत बसायचं, निघूया. पण आमचं पिल्लू लय मस्त झोपलंय. हे बघा आमचं पिल्लू किती निवांत झोपलंय. खतरनाक मस्त वारं चालू आहे एकदम थंडगार. हा 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 हा. निघायची तयारी. हा आमचा आधीचा टेंट, तो आमचा नवीन टेंट. तिथे झोपलो आम्ही. चला निघतोय आम्ही आता. Many hours later. घरी येऊन दिवसभर आम्ही झोपाच काढल्या. लिटरली बर्थडेचा पूर्ण दिवस ती झोपली होती, मी झोपलो होतो. तिची पण तब्येत थोडीशी नाजूक होती आज, म्हणून तिने पण आराम केला. आता उठून मी चाललो आहे बिर्याणी आणायला, कारण की बर्थडे काल जो सेलिब्रेट केला तो प्री बर्थडे होता. आज ॲक्च्युअल बर्थडे आहे. तर मी चाललो आता संध्याकाळच्या पार्टीचं अरेंजमेंट करायला. थोडं उशीर झाला पण संभाल लेते इस बार. चलो निकलते भाई. मला वाटतं लेट होणार आहे ॲक्च्युअली. आतापर्यंत बिर्याणी पण घेतली नाही मी. ट्रॅफिकमध्ये अडकलोय फुल. सिग्नल सूट रे बाबा. बायकोचा बर्थडे आहे, उगाच कुठं बोलणे खायला लावतो मला. सूट लवकर चल. आई शपथ. तशाने लेन्स सांगितले होते, लेन्स भेटले मला, पण ज्या कॉस्टमध्ये ती म्हटली होती त्या कॉस्टमध्ये नाही भेटले. ठीक आहे, इट्स ओके. आता मी चाललो बिर्याणी बघायला. झाली का नाही? झाली पाहिजे यार. पोचलो बाबा. सैराट बिर्याणी आहे इथं चंदननगरमध्ये. तिथं मी आलो आता. बिर्याणीला 10 मिनटं लागणार आहे. म्हणजे मी ॲटलिस्ट लवकर आलो ते बरं. माझ्यामुळे उशीर झाला तर आणखी बोंब झाली असते. नाही ॲक्च्युली नॉनव्हेज नसणार आहे, कारण की गुरुवारचा दिवस आहे आज. आणि व्हेज बिर्याणी असणार आहे आमची, पनीर व्हेज बिर्याणी. अजून बिर्याणी झाली नाही यार. मला वाटतं लेट होईल आज. जाऊन मला केक कलेक्ट करायचा आहे, बलून्स वगैरे डेकोरेशन करायचं आहे. त्याचं किती पॉसिबल होतं माहीत नाही, कारण की 7 वाजता तिने बोलवलं तिच्या फ्रेंड्सला.
बिर्याणी मला वाटतं थोडी कमी होईल, तर त्याच्यासोबत काहीतरी असावं म्हणून गोबी मंचुरियन आपली नॉर्मल व्हेज मंचुरियन पुरलं पाहिजे फक्त बस, किंवा जास्त पण नको पडायला. फायनली निघाल. नेहमी असं का होतं मला कळत नाही, जेव्हा तुम्ही गडबडीमध्ये असतात तेव्हाच रेड सिग्नल कसं का लागतं यार. भेटलं बाबा बलून, डेकोरेशनचं सामान, केक, कोल्ड ड्रिंक सगळं घेतलं. आता मला वाटतं फक्त अर्धा तास आहे डेकोरेशन करायला. बघू किती वेळात होतं डेकोरेशन. चला, जे ॲटलिस्ट जे सामान घ्यायला गेलो होतं सगळं भेटलं तरी. चलो देखते. झालं बाबा डेकोरेशन. ही आली हर्षाची गँग, छोटे बेबी लोकांची गँग आमच्याकडे. ये माहिती नाही